मी आहे ना, एव्हरीथिंग इज फाईन. आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाचच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी असतं. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेली असतात. नाहीतर 125 करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते, याचं उत्तर कुणीही देऊ शकत नाही. जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसं. रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं. इट्स म्युच्युअल रिलेशन. मन जुळलं की आपोआपच नातं तयार होतं. जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कुणाच्याही सांगण्यानं किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचं किंवा मैत्रिणीचं मी आहे ना एवढे शब्द संजीवनीसारखे काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो, नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण. म्हणून कीप इन टच.